शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक रणनीती संदर्भातील आढावा बैठक पार पडली। काँग्रेस कार्यकर्त्यांची आढावा बैठकीत वोट चोरी स्वाक्षरी मोहीम आणि पदवीधर मतदार नोंदणी केल्यानंतर विविध विषयावर आढावा बैठक चर्चा झाली आहे। बैठक संपल्यानंतर काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांची पत्रकार परिषद पार पडली असून यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजू पाटील रावणगावकर, भारत यात्री श्रावण रॅपणवाड, शहराध्यक्ष हनुमंतराव नारनाळीकर सह काँग्रेसचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व पत्रकार बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। टीव्ही सह्याद्री न्यूज साठी मुखेड्यातून विठ्ठल पाटील यांचा खास रिपोर्ट। आपल्या सर्वांना माहित असेल की आपण YouTube किंवा WhatsApp, Facebook या माध्यमातून आपण पाहता की गेल्या 8 दिवसामध्ये जिल्हा काँग्रेसच्या दक्षिणचा अध्यक्ष या नात्याने प्रत्येक तालुक्याला आढावा बैठक पक्षाच्या कार्यकर्त्यांची चालू आहे आणि त्या आढावा बैठकीमध्ये या 2-3 गोष्टीचा उहापोह आमचा चालू आहे आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचा आमचा विषय असा आहे की उद्या होबडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आम्ही विचारविनिमय करत सर्वांचा विचार घेत पुढे जाण्याचा आमचा मानस आहे। आपले सर्वांचे आमचे खासदार आदरणीय रवींद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आपल्याला लढवायच्या आहेत। या भूमिकेतून काँग्रेस पक्ष तयारीला लागलेला आहे। आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा। सक्षमपणाने काम करायला तयार आहेत किंवा चालू आहे आणि यापुढे स्वतः त्याचा उमेदवार काँग्रेसचा राहील आणि आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये जनतेच्या विश्वासावर काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून आणण्याचं काम आमचे कार्यकर्ते केल्याशिवाय राहणार नाहीत असा माझा विश्वास आहे।